सो हॅलो, आज आहे डे 2. आम्ही थोडा लेट उठलो कारण काल खूप थकलेलो. सो आता आम्ही चाललो आहे इथे स्विमिंग पूल बघायला. 4th फ्लोअरवर आहे. सो लेट सी कसं आहे. फोर्थ. सो 4th फ्लोअरला जिम अँड पूल आहे. तर ज्यांना कोणाला वर्कआउट करायचं ते जिममध्ये करू शकतात. ज्यांना कोणाला पूलमध्ये एन्जॉय करायचं ते स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकतात. सो हा पण खूप स्पेशियस एरिया आहे. तो फायनली आम्ही इथे पोचलो. हा स्विमिंग पूल आहे. हा पण खूप मोठा आणि स्पेशियस आहे आणि इथे जास्त कोणी क्राऊड पण नव्हतं. समोरच तुम्ही बघू शकता की मोनोरेल चालली आहे. सो हा आहे आमचा हॉटेल द बाजार हॉटेल बँकॉक. 9th फ्लोअरला आमचा रूम आहे. हा 4th फ्लोअरवरती पूल आहे आणि इथे बाजूलाच अजून एक खूप मोठी बिल्डिंग होती. सो आम्ही डिसाईड केलं की थोडं पूलमध्ये एन्जॉय करायचं. त्या मुलीने त्याच्या पायालाच बांधलेलं. हा मग मी पाय करतो आणि असं असंच राहतो लंगडत. गेलं की मी पण असं पण येऊ शकत. तुला सांगतो बघायला सांगितलं तर तिकडे जाते. नाही पडणार. इथे 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 असं आहे असं आहे. अरे तू फ्लोट घातलास तरी पण मला स्विम तर करता येत नाही. थोडंफार पाण्यामध्ये डुबुक खेळली अँड देन वी वेंट बॅक टू अवर रूम कारण का आम्हाला जायचं होतं बाहेर. इथे थोडा रेस्ट पण केला आणि त्यानंतर आम्ही रूमवर गेलो. सो येस, माझी आंघोळ आता झाली आहे. आम्ही पूलमध्ये खूप एन्जॉय केलं अँड नेक्स्ट आता आम्ही बँकॉक सिटी एक्सप्लोअर करायला निघणार आहे. ब्रेकफास्ट वगैरे करून इथे खाली मॅकडी आहे. सो आम्ही विचार केला की आम्ही मॅकडीमध्येच खाऊ म्हणून. सो लेट सी. ओके, सो आम्ही आता निघालो आहे बँकॉक एक्सप्लोअर करायला. सो दिस इज माय आउटफिट फॉर द डे. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की माझ्या ग्राउंड फ्लोअरलाच मॅकडी आहे, हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरलाच. सो आम्ही आता तिथे जाणार आणि मॅकडीमध्ये काहीतरी खाऊन मग आम्ही निघणार. आम्ही इथे मॅकडीमध्ये गेलो पण अनफॉर्च्युनेटली इथे फक्त चिकन, पोर्क आणि फिशवाला आय गेस बर्गर मिळतं. इथे व्हेज बर्गर नाही मिळत. मग मी फायनली कॉर्न पफ ऑर्डर केलं. सो ऑर्डर आल्यानंतर आम्ही खायला स्टार्ट केलं. आमच्या हॉटेलमध्येच ग्राउंड फ्लोअरला 7-Eleven पण आहे. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे. आता पहिले आम्ही सिम घेतो आहे. आम्ही कालपासून सिम नव्हतं घेतलं. बघूया आता. एअरपोर्टला सिम थोडं महाग असतं म्हणून 7-Eleven म्हणून एक शॉप आहे. जसं आपल्या इथे डीमार्ट वगैरे आहे तसं इथे 7-Eleven आहे. आणि 7-Elevenमध्ये तुम्हाला कम्प्लीट सर्व भेटतं. मी तुम्हाला दाखवते, मी ब्लॉग करेल 7-Elevenमध्ये. सो आता मी इथे 7-Elevenमध्ये एंट्री करत आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी थोडंसं एका साईडला ब्लॉग पण बनवत होती. तर 7-Elevenमध्ये सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात जसं की ब्युटी प्रोडक्ट्स आहे. त्यासमोरच इथे ऑल टाईप ऑफ आईस्क्रीम्स होते. आईस्क्रीमच्या नंतर जे आपल्याला डेली बेस क्लिनिंग प्रोडक्ट्स लागतात ते पण इथे. टूथब्रश, टूथपेस्ट, पावडर, सोप, एव्हरीथिंग. अँड ह्याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला एक स्नॅक्स कॉर्नर पण भेटेल. हे पण लेजच आहे. आय डोंट नो त्यांच्या लँग्वेजमध्ये काय लिहिलं आहे, LAY, आय डोंट नो. सो हे पण चिप्स आहेत पण नाव वेगळं होतं. हे सर्व कोल्ड्रिंक्स सर्व 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 इथे इन्क्लुडेड आहे. आम्ही लोकांनी सिम कार्ड घेतले आहे फॉर 400 बात. सो आपल्या इथे जसं डेअरी प्रोडक्ट्स असतात इथे पण डेअरी प्रोडक्ट्स आहेत. आणि एस्पेशली इथे चिकन, पोर्क हे पण सेल केलं जातं.
त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेजेस सर्व आहे, लाईक एव्हरीथिंग इज देअर. सो मी कसा छोटासा फक्त व्हिडिओ शूट केला. आणि जिकडे तिकडे तुम्हाला हे शॉप्स भेटणार, लाईक भरपूर शॉप्स आहेत 7-11चे. सो दिस आयडेक्स बाम वगैरे पण आहेत, पण ह्याचं नाव थोडं वेगळं आहे, बट एव्हरीथिंग इज देअर. इथे पण आहे काय काय, आय डोंट नो, जसं थिंग्स आर अवेलेबल इज. सो आय थिंक हे तर लेझर्स आहेत. मी हे ट्राय करते. आय डोंट नो व्हॉट इज दिस, जॅक्स समथिंग. คึกคักหมายถึงคนเยอะใช่หรือไม่ गर्दी म्हणजे खूप लोक आहेत का? लोक असतात का? no फालतूगिरी कमी कर. मराठीत बोलायचा, इथं पण मराठी बोलायचा. ट्रान्सलेट होतं थाय मध्ये. तो त्याचा प्रश्न आहे, मला मराठीत ऐकायला येतं. आता जय तुझ्या महाराष्ट्र. सो येस, आज रोहित खूप एक्साइटेड आहे. फुल पॉवर, फुल जोश. त्याला सिम कार्ड पण भेटलाय नवीन, सो तो कुठेही फिरू शकतो. आणि त्याने ट्रान्सलेटर घेतलाय. सो काल फर्स्ट डे होता, सो थोडा हेक्टिक होतं ट्रॅव्हलिंग, त्याच्यामुळे आमच्याकडे सिम नव्हतं. सो अभी देखते हैं. तर आज आम्ही पहिले चाललो ग्रँड पॅलेसला. आता आम्ही कॅब बुक केली 7-11 मधून, विच कॉस्ट अराउंड 200 बाथ. 200 बाथ म्हणजे किती? आता बोलला ना काहीतरी 500 आहे 194चे, अराउंड 500 रुपीज. सो आता आम्ही ग्रँड पॅलेसला पोहोचू. ग्रँड पॅलेसला 514 ओके. सो ग्रँड पॅलेसला पोहोचणार. तिकडे आम्हाला एंट्री तिकीट आहे. सो लेट्स सी कसं वर्कआउट होतं आहे. आम्ही ग्रँड पॅलेस फिरणार आहे. तसे आम्ही 3-4 प्लेसेस ऑलरेडी काढून ठेवले आहेत. सो बघूया, जवळच आहेत म्हणजे ते, आणि त्याचा आयटिनरी बनवलं आहे. तर आम्ही बघू कसं किती एक्सप्लोर करता येतं, कारण का दुपारचे 2 वाजलेत. आम्ही सकाळी पूलमध्ये गेलेलो, त्यामुळे पॉसिबल नाही झालं काही गोष्टी, पण ठीक आहे, वी हॅपी. सो हे 7-11 मधून हे जे घेतलेलं मी फ्रेंच फ्राईज टाईप चिप्स, तर ते मी रोहितला सांगितलं की लवकर ओपन कर, मला ट्राय करायचं आहे की काय एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये. चांगलं आहे. कसं आहे? हां, नॉर्मल आहे. कॅचअप पण भेटलाय सोबत. सो ते ग्रँड पॅलेसचं जे टायमिंग होतं ते फक्त 3 वाजेपर्यंत होतं, आणि आम्ही ऑलरेडी तिकडे 2:30-3 पोचलेलो. सो पॉसिबल नव्हतं. 3 वाजता ॲक्च्युली ते फुल बंद होतं. सो ठीक आहे, आम्ही डिसाईड केलं की आता ग्रँड पॅलेसचं नाही, जसं मी तुम्हाला बोललेली की 3 to 4 प्लेसेस आम्ही ऑलरेडी शॉर्टलिस्ट करून ठेवले. आणि त्याच्या बाजूलाच एक वाट फो म्हणून प्लेस होता, आणि ते नियर बायच होता. सो वी डिसाइडेड की आम्ही बाय वॉक जाणार. सो एक्सप्लोअर पण जास्त लांब नव्हतं, खूपच जवळ होतं. सो आम्ही वाट फोकडे चाललो आता. जर तुम्हाला ग्रँड पॅलेस फिरायचं असेल तर प्लीज लवकर या, कारण का खूप जास्त टाईम जातो ते एक्सप्लोअर करायला पण. आणि आता त्याचा टायमिंग फक्त 3पर्यंतच पकडा, तर मग तुम्हाला ॲटलिस्ट 10-11 वाजता यायला हवं. आणि हे आम्ही इथे पोचले वाट फोला. हे काय ते व्हिडिओ काढतो. सो वाटफोच्या बाहेरच एक विलेज लाईफचं रिप्रेझेंटेशन केलेलं. सो फार सुंदर आणि फार क्यूट होतं. जसं की एका साईडला 2 शेतकरी फार्मिंग करत आहेत, सोईंग करत आहेत, ॲनिमल्स काम करत आहेत शेतामध्ये, काही वेपन्स बनवत आहेत किंवा जेवण बनवत आहेत, असं वेगवेगळं होतं. सो हे खूप छान वाटत होतं. एक विलेज लाईफ इथे त्या लोकांनी इंट्रोड्यूस केलेलं. काय हे टेरिटोरियल डिफेन्स कमांड. सो हे डिफेन्स सेंटरच्या एक्झॅक्ट समोर होतं वाटफो. वाटफोमध्ये जेव्हा ते टेम्पलमध्ये आपण जातो तेव्हा तुमचं ड्रेसिंग प्रॉपर असलं पाहिजे, यानी की तुमचं शोल्डर कवर असलं पाहिजे, तुमचे नीज कवर असले पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्ही तिथे कपडे घालून जा. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही शॉर्ट्स घातलेत किंवा तुमचं शोल्डर ओपन आहे
तर वाट फोरच्या एंट्रन्सच्या बाहेरच तुम्हाला ते सॅरॉंग आणि शोल्डर कव्हरअप करायला स्कार्फ घेऊन बसलेले असतात, शॉप्स असतात म्हणजे, तर तिकडे तुम्ही विकत तुम्हाला घ्यावं लागणार. सो इट्स बेटर तुम्ही कॅरी करा. माझे शोल्डर ओपन होते, सो मी ऑलरेडी स्कार्फ कॅरी केलेला माझ्या बॅगमध्ये. हे त्यांचं तिकीट सेंटर आहे. तिकीटची प्राईस होती 300 बाथ पर पर्सन. ओके, सो आम्ही हे तिकीट्स घेत आणि आता आम्ही एंटर करतो आहे. हे वाट फोरचा टायमिंग असतो 5:30 to 6पर्यंत. सो आरामात तुमचं 2-3 तासामध्ये हे फिरून होणार. तो चला आपण आता जाऊया आतमध्ये. सो वाट फोर बेसिकली एक मेजर बुद्धिस्ट टेम्पल्सचा कॉम्प्लेक्स आहे, मोठा कॉम्प्लेक्स इन द सेन्स की इथे तुम्हाला खूप प्रकारचे टेम्पल्स दिसतील. सर्व बुद्धाचे टेम्पल आहेत, बट खूप आहेत आतमध्ये. आता हे जस्ट एंटर करतो आम्ही, पण जसं आतमध्ये जाऊ तसं तुम्हाला भरपूर म्हणजे प्रचंड बुद्धाचे स्टॅच्यू दिसणार आहेत. असं म्हटलं जातं की वाट फोर एक बर्थ प्लेस आहे जिकडे ट्रेडिशनल ते थाय मसाज शिकवलं जातं आणि अजूनही इथे ही टेक्निक्स शिकवतात. 2008मध्ये या टेम्पलला अवॉर्ड केलं होतं ॲज द युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड. इथे तुम्हाला जरी हे सर्व स्ट्रक्चर जरी सेम दिसले, बट टेम्पल्स खूप डिफरंट आहेत. तर आता आम्ही हा पहिला टेम्पल एंटर करतो आहे. हा पण एक बुद्धा टेम्पल आहे. सो इथे आम्ही जसं एंटर केलं तर इथे एक मस्त बुद्धाची मूर्ती होती, विच वॉज व्हेरी ब्युटिफुल. खूप सुंदर होती आणि ते टेम्पल पण इतकं पीसफुल आणि छान होतं. सो आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. इथे पण एक टेम्पल होतं. आम्हाला माहीत नव्हतं की आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे. सो आम्ही डिसाईड केलं की चला आपण जाऊन बघूया. इथे खूप सारे लोक जात आहेत आतमध्ये अँड आम्ही पण इथे शूज वगैरे रिमूव्ह केले अँड त्यानंतर आम्ही आतमध्ये जायला स्टार्ट केलं. तर वी वर ऑल्सो एक्सायटेड की नक्की काय आहे आतमध्ये. हॅट्स नाही घालायचे तिकडे. मला वाटतं पूर्ण कॅप्चर पण नाही होणार. मी पण पुढे जाऊन काढू शकतो आपण. सरप्राइजिंगली आम्हाला माहीतच नव्हतं आतमध्ये काय, पण हा आहे रिक्लायनिंग बुद्धा, म्हणजे स्लीपिंग बुद्धा, जी 46 मीटर लॉंग आणि 15 मीटर हाय अशी मूर्ती आहे. असं स्टॅच्यू आहे. खूपच अमेझिंग, खूप म्हणजे खूप मोठा होता. अँड त्यांच्या फूटप्रिंट्सवरती त्यांच्या टीचिंगचं हे रिप्रेझेंटेशन्स आहेत. एक्झॅक्टली मला पण नाही माहीत, पण त्यांच्या टीचिंग्सबद्दल इथे रिप्रेझेंट केलं जातं. इथे हे तुम्हाला कॉईन्स मिळणार आहेत. 20 बाथला तुम्ही एक बाउल घेऊ शकता आणि बुद्धा रिक्लायनर बुद्धाच्या पाठीमागेच 108 बाउल्स आहेत. तर त्या बाउल्समध्ये तुम्ही एक जे नाणं आहे ते टाकू शकता. त्याने असं रिप्रेझेंट होतं की हे 108 म्हणजे 108 जे पॉझिटिव्ह
ॲक्शन्स आहेत त्याने तुम्ही हेल्प करता बुद्धाला एका परफेक्शनकडे रीच करायला. आणि हे ॲक्ट करून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गुड लक, प्रॉस्पेरिटी आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे टेम्पलचा सांभाळ करतात त्यांना पण थोडी मदत होऊन जाते. तर आम्ही इथून बाहेर निघालो आणि असेच वेगवेगळे म्हणजे टेम्पल्स होते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य पण होते. जरी तुम्हाला हे स्कल्पचर सेम दिसत असणार पण हे वेगवेगळे टेम्पल्स आहेत. एक टेम्पल तर असं होतं की जिथे बुद्धाचे खूप सारे स्कल्पचर्स ठेवलेले, खूप जास्त. त्याचं पण काहीतरी रिझन असेल बट मला नाही माहीत. हे बघा तो रूम जिकडे हे खूप सारे असे सेम साईजचे वेगवेगळे बुद्धाचे स्कल्पचर्स होते. त्याच्यामध्ये एक ते टोटल ब्लॅक होतं पण ह्याचा काय मीनिंग आहे ते मला पण नाही माहीत. आता हा सेकंड हॉल आहे. तर इथे साईज थोडं कमी केली आहे पण तसंच एक रेंजमध्ये सगळं बुद्धाचे स्कल्पचर्स तुम्ही बघू शकता. असे मोठे मोठे हॉल्स होते. साईज कधी डिफरंट, कधी कलर डिफरंट. तर अशा प्रकारे तिकडे वेगवेगळे बुद्धा स्कल्पचर्स होते. आणि आम्ही जसे पुढे जातो असंच एक खूप मोठं टेम्पल होतं आणि ते टेम्पल आम्ही बाहेरून बघितलं. सो थोडा इव्हनिंग झालेला आणि आम्ही थकलेलो पण आम्ही विचार करत होतो की आतमध्ये जायचं की नाही जायचं. बट आम्ही एक विंडोमधून बघितलं तर तिकडे खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं बुद्धाची मूर्ती. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही आतमध्ये जातो. सो फुटवेअर आम्ही बाहेर काढले आणि आतमध्ये आम्ही गेलो. आम्ही आतमध्ये गेलो बिकॉज ते खूप सुंदर होतं. इथे जे रिअल म्हणजे बुद्धिस्ट लोक असतात तर ते त्यांचे प्रेयर्स गात होते. एवढं व्हायब्रेशन्स आणि एवढं पीसफुल होतं. मी थोडं रेकॉर्ड केलं तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आतमध्ये गेलं तर आपल्याला एकदम पॉझिटिव्ह फील होतं. तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही इथे थोडं 15 मिनिट्स वगैरे बसू. अँड देन मी थोडं तिथे रेकॉर्ड केलं त्यांची प्रेयर. सो वाट फो आम्ही पूर्ण कवर केलेला. वाट फोच्या बाहेरच एंट्रन्सच्या इथेच हे फ्रूट स्टॉल असतात. तर वी डिसाइडेड की आम्ही फ्रूट घेणार कारण का आम्ही थोडं एक्झॉस्ट झालेलो. सो आम्ही वॉटरमेलन आणि पायनॅपल घेतला. मँगो 50 बाथला होता आणि बाकी सगळे फ्रूट्स 30 बाथचे होते. सो आम्ही इथे थोडं फ्रूट्स विकत घेतले. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे वाट अरुणला सनसेट बघायला कारण तिथे खूप ब्युटिफुल सनसेट असतं असं म्हटलं जातं. Okay, done. 400 baht. Is sitting. Where? So we are taking a tuk-tuk ride also. So na bas na. To enjoy in Thailand. तर गाईज आम्ही इथे 100 बाथला विचार केला की आम्ही टुकटुक आम्हाला स्वस्तामध्ये पडली. बट ॲक्च्युली ही सर्वात महागडी आणि हा वेस्ट ऑफ मनी होता आमचा. बिकॉज इथे फक्त 2 मिनटाच्या अंतरावरतीच ते वाट अरुण होतं. अँड आम्ही बघितलं नाही गुगल मॅपवर. तसंच टुकटुक बुक केलं. त्याच्याने आमचे ऑलमोस्ट 300 इंडियन रुपीज वेस्ट झाले. तर तुम्ही जात असाल तर प्लीज टुकटुक नका घेऊ. आणि तुम्हाला आता पुढे समजेलच की आम्ही पण स्वतः शॉक्ड होतो. बस तेवढं मार्केट फिरली काय करू शकते. ती थोडी फिरायला आलेली प्रॉपर अशी. काय सो आमच्यासोबत हा टुकटुक स्कॅम झालेला. इट्स ओके, काय करू शकतो आपण. काही लोक असतात असे.
वाट अरुणच्या इथे छोटंसं मार्केट लागतं, तर आम्ही डिसाईड केलं इथे पण थोडे फ्रूट्स घ्यायचे बिकॉज इथे थोडं रिजनेबल होतं. 20 रुपीज लेस. किवी 20 आहे. मला किवी घे ना. किवी एकच बॉटल घे. आणि किवी घे ना. सो चुकून इथे मी ड्रॅगन फ्रूटला किवी बोलत होती. ड्रॅगन फ्रूट. थँक्यू. हे पाहिजे का तुला कोकोनट? किवी दोन्ही राईट नाही का? काका आणतात ना रेड किवी. चांगलं हो ना. कुठे? So now we are going to water. Now we are moving. बघूया इथे पुढे काय आता तिकीट्स वगैरे काढायचे आम्हाला. Let's see. So आता इथून जायला लागेल. हो चला यार, सनसेट होत आला. तिकीट्स काढायला लागेल ना की तिथे काढायचे ते पुढे पब्लिक. काय झालं पूर्ण? कुठे काय लागलंय? हा दिसेस इकडे आम्ही ते पण लिहिलं ना, क्रॉसिंग फेरी पियर टू वाटरून, आणि वी आर गोइंग देअर ॲट वाटरून. वाव. अँड इट्स परफेक्ट बिकॉज वी केम ॲट सनसेट. सो द फेरी फॉर वाटरून इज 5 baht. वाव, हे बघ सनसेट. सो आम्ही आता इथे फेरीसाठी वेट करतोय. फेरीची कॉस्ट फक्त 5 baht होती आणि तिकडून परत इकडे येण्यासाठी पण 5 baht. सो ना वी विल वेट आणि आम्ही वाटरूनला जाऊ आणि तिकडे मे बी आम्ही सनसेट एन्जॉय करू किंवा बॅक येऊन आम्ही सनसेट एन्जॉय करू. लेट्स सी हाव इट गोज. ही तीच रिवर आहे जिकडे काल आपण डिनर क्रूजसाठी आलेलो. आमचे जे फोन्स होते त्यांचे बॅटरी ऑलरेडी ड्रेन झालेली, तर आय डोंट नो आम्ही किती शूट करू शकू. थोडं जेवढे शूट होईल तेवढं मी करेल बिकॉज मला परत हॉटेलला जाण्यासाठी ग्रॅब बुक करायला लागेल किंवा कुठे पण एमर्जन्सी येऊ शकते, त्यासाठी आम्ही ठेवून देऊ. सो फोनची मला गरज आहे खूप, तर लेट्स सी. आता फेरी पण आली इथे, आम्ही आता एंटर करू फेरीमध्ये. कुठे बसायचं? इथेच चल ना. सो ही फेरी आता, आणि आम्ही या फेरीवरनं जाणार आहे नेक्स्ट साईडला. कुठे? एक क्विक अपडेट असा आहे की जसं मी म्हणालेली की फोनमध्ये बॅटरी नाही आहे, पुन्हा ड्रेन झाली आहे. सो आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही फोटोज किंवा व्हिडिओज नाही क्लिक करणार आहे. तर वाटरूनचे जे फोटोज आणि व्हिडिओज होते सनसेट टाईमचे ते नाही क्लिक केले. आणि अजून एक सूचना की 6 वाजता वाटरून बंद होतं. इथे वाटरूनच्या बाहेरच ही एक आईस्क्रीमवाला बसतो, कोकोनट आईस्क्रीम, होममेड कोकोनट आईस्क्रीम, अँड खूपच डिलिशियस होती ती पण 20 bahtला फक्त. सो आम्ही ती घेतली अँड येस आम्ही एन्जॉय केलं. अँड देन आम्ही परत फेरी घेऊन त्या साईडला गेलो. सो पुढे आम्ही काय केलं आहे, नाईट लाईफला आम्ही काय एन्जॉय केलं आहे ते पण मी दाखवेल तुम्हाला. सो स्टे ट्यून्ड फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ अँड प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.